यूट्यूबला 5.6 मिलियन सबस्क्रायबर्स, सापांना जीवदान देणारा हिरो आणि सोशल मीडियावरचं एक मोठं नाव म्हणजे आकाश जाधव. सापांना वाचवून तो लोकांचे जीव वाचवतो असं त्याच्या व्हिडिओमध्ये दिसतं. पण नुकतीच आकाश जाधवला पोलिसांनी अटक केली. पण ही अटक सापाच्या तस्करीसाठी नव्हती, तर ती अटक होती 2.60 कोटी रुपयांच्या गांजा तस्करीच्या आरोपाखाली. हॉस्पिटलच्या अँब्युलन्सचा वापर करून कोट्यावधींच्या गांजाचा रॅकेटचा तो मास्टर माइंड आहे असे आरोप त्याच्यावर आहेत. पण हा एक यूट्यूब स्टार ड्रग्सचा मास्टरमाइंड कसा बनला आणि सापांच्या रेस्क्यूच्या आडून सुरू असणाऱ्या या गांजा तस्करीला पोलिसांनी कसं पकडलं, सगळी स्टोरी सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये. आकाश जाधव हे नाव सोशल मीडियावर कोणालाही नवीन नाही आहे. यूट्यूबवर त्याचे 56 लाख सबस्क्रायबर्स आहेत आणि इंस्टाग्रामवर 3 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. हा आकाश मूळचा अहिल्यानगरचा आहे. सापांना रेस्क्यू करायचं, घाबरलेल्यांना सापाविषयीची माहिती देणं ही तो कामं करायचा. थोडक्यात तो एक चांगला सर्पमित्र होता आणि हे सगळं कामं तो सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचा. सबस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स वाढत गेले तसा तो सगळ्यांसाठी हिरो बनला. पण जे दिसतं तसं नसतं. या हिरोच्या मागे एक विलन लपला होता, ज्याची भनक कुणालाच नव्हती. आता मी विलन का म्हणालो, तर ज्या हातांनी आकाश सापांना पकडून लोकांचे जीव वाचवण्याचे व्हिडिओ बनवायचा, तेच हात गांजा तस्करी करण्याच्या मोठ्या स्कॅन्डलमध्ये इन्व्हॉल्व होते. आता तुम्ही म्हणाल की सापांचा आणि गांजांचा काय संबंध, तर पोलीस असं सांगतायत की आकाशने सापांच्या रेस्क्यूला स्वतःचं कव्हर बनवलं होतं. सर्पमित्र असल्यामुळे त्याला कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य होतं. गांजा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी सापांच्या डब्यांचा किंवा रेस्क्यू व्हॅनचा वापर झाला असावा असा संशय पोलिसांना. जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यात छत्तीसगडमधल्या महासमुंद पोलिसांनी एका ॲम्ब्युलन्सला थांबून त्याची झडती घेतली. तपासादरम्यान या ॲम्ब्युलन्समधून 500 किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आलाय, ज्याची बाजारामध्ये किंमत अंदाजे 2.6 कोटी रुपये आहे. घटनास्थळी 3 तस्करांना अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा हळूहळू संपूर्ण नेटवर्क उघड झालं आणि या सगळ्या तस्करीचा मास्टरमाइंड म्हणून एक नाव पुढे आलं. ते नाव म्हणजे सर्पमित्र आकाश जाधव. पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात 6 ते 7 वेळा या आकाशने छत्तीसगडमधून महाराष्ट्रामध्ये गांजा आणून तो वितरित केलाय. अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स आणि कोमखान पोलिसांनी सापळा रचून आतापर्यंत या प्रकरणामध्ये 9 आरोपींना बेड्या ठोकल्या, ज्यामध्ये जालन्यातील सागर बाग, अजिंठा सिल्लोड येथील संजीव अहिरे, सुशील दाभाडे आणि अहिल्यानगर इथल्या आदित्य पाखरे ही काही नावं यामध्ये सामील आहेत. या लोकांच्या मार्फत आकाश सगळ्या गांजांची देशभरात वाहतूक करायचा. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की एक यूट्यूबर हे सगळं कसं मॅनेज करत होता. तर सर्वात आधी आकाश जाधव हा काही साधा सुद्धा तस्कर नव्हता, तर तो या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड असल्याचं बोललं जातंय. म्हणजे गांजा कुठून उचलून कुठे द्यायचा आणि कोणाला किती पैसे द्यायचे हे तो सोशल मीडियाच्या आडून ठरवायचा. ओरिसा आणि छत्तीसगडमधून गांजा स्वस्त दरात खरेदी करून तो महाराष्ट्रात, विशेषतः पुण्यामध्ये विकला जात असायचा. सर्पमित्र असल्यामुळे आकाशला शहराच्या आणि ग्रामीण भागाच्या दुर्गम भागांमध्ये डायरेक्ट एंट्री होती. सापांना वाचवण्यासाठी तो कुठेही फिरू शकत होता, त्यामुळे कोणालाही संशयच यायचा नाही. आणि 56 लाख फॉलोअर्स असल्यामुळे त्याला लोकांशी डायरेक्ट संपर्क साधणं सोपं होतं. त्याच्या टीममध्ये खूप तरुण मुलं होती जे त्याच्या प्रभावाखाली होती. या नेटवर्कचा वापर त्याने आपल्या तस्करीची साखळी पसरवण्यासाठी केला असा पोलिसांचा संशय आहे. म्हणजेच तो करत असलेलं सर्पमित्रचं काम हा त्याचा साईड बिझनेस होता किंवा आपलं नेटवर्क वाढवण्यासाठी खेळलेला गेम होता असंच म्हणावं लागेल. पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जात आहेत. या रॅकेटमध्ये अजून किती मोठे मासे अडकलेत किंवा हे रॅकेट महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय आणि यामध्ये कोणाकोणाचा हात आहे याचा पोलीस आणि अँटी नार्कोटिक्सची टीम तपास घेते. पण खरंच विचार करण्याची गोष्ट आहे की आजच्या काळामध्ये सोशल मीडिया हे एक असं शस्त्र आहे जे तुम्हाला रातोरात शून्यातून विश्व निर्माण करून देऊ शकतं. पण आज सोशल मीडियावर कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवावा हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. रीलच्या दुनियेत चमकणारा प्रत्येक तारा हा काही हिरा नसतो, हेच या आकाश जाधवच्या प्रकरणावरून दिसून येतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.